मी पंजाब डक. तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की अचानक कंप्लीट 12 दिवस पाऊस शिल्लक राहिला, म्हणजे कंप्लीट 12 दिवसाला मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी आपण आपले शेतीचे कामे करून घ्यायची. त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर सध्या तरी म्हणजे आज उद्या पश्चिम महाराष्ट्र, त्याच्यानंतर दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा मान्सून पूर्व एक मोसमी पाऊस पडणार आहे. म्हणून हे अंदाज सर्वप्रथम शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. पण त्याच्यानंतर काय झालं, विदर्भातल्या शेतकऱ्याचे फोन आले की विदर्भात मान्सून पूर्व पाऊस कधी येणार. तर विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं म्हणजे 26, 27, 28, 28च्या दरम्यान मध्ये तुमच्या विदर्भात देखील ना एक पूर्व मोसमी मान्सून पूर्व मग पाऊस अवकाळी एक स्वरूपाचा येणार आहे. म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यातल्या पुन्हा उत्तर महाराष्ट्रातल्या एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्रात देखील काय होणार आहे, 25-26च्या दरम्यान एक तिकडं देखील मान्सून पूर्व एक अवकाळी स्वरूपाचा पाऊस चांगला बरसणार आहे. सगळीकडे पडणार नाही, भाग बदलत पडणार आहे. म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. माझी शेतकऱ्याला विनंती आहे, मान्सूनचा पाऊस आल्याच्या नंतर आपल्या शेतामध्ये गेल्याच्या नंतर जमिनीमध्ये जर एकीत ओल झाली तर मग तुम्ही कधी पेरणी करू शकता. पण 4 बोट जर ओल असेल तर तुम्ही पेरणीचा निर्णय घेऊ नका. आणि तुम्हाला एक सर्वप्रथम सांगतो, 1 जून नंतर पडलेला कधी पाऊस महाराष्ट्रातला तो मान्सूनचा गृहीत धरायचा आणि 31 मेच्या अगोदरचा पाऊस तो अवकाळी धरायचा. म्हणून शेतकऱ्याला सांगतो, पेरणीचा निर्णय तुम्ही तुमचा स्वतः घ्यायचा. पण राज्यात मात्र सध्या तरी आता ना अवकाळीचं वातावरण आहे. मान्सून पूर्व पाऊस आहे ना, सगळ्यात जास्त तुम्हाला सांगतो लातूर जिल्हा एक चांगला राहणार आहे, बीड जिल्हा एक जास्त राहणार आहे, सोलापूर जिल्ह्याला एक राहणार आहे, सांगलीकडे राहणार आहे, सातारा, कोल्हापूर, पुणे, कर्नाटक पूर्ण, त्याच्यानंतर पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, त्याच्यानंतर अहिल्यानगर, त्याच्यानंतर संभाजीनगर, जालना जिल्हा, ह्या पट्ट्यामध्ये काय होईल मान्सून पूर्वचा एक हे 2-3 दिवस आणखीन 25पर्यंत हे चांगला बरसणार आहे. काही काही भागामध्ये चांगला पडणार आहे आणि काही भागाला सोडून देणार आहे. पण त्याच्यानंतर काय होणार, विदर्भातल्या शेतकऱ्याला आणखीन 2-3 दिवस वाट बघावं लागणार. विदर्भामध्ये तुम्हाला सांगतो नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, मग 26 मे ते 3-4 जूनच्या दरम्यान मग तिकडे देखील काय होईल पूर्व मोसमी पाऊस चांगला बरसणार आहे. म्हणून ही अंदाज ते देखील विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. पण मान्सूनचा पाऊस मात्र विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगितलं तुम्ही काय करा, 12 दिवसामध्ये तुम्ही शेतीचे कामे करून घ्या. कारण की विदर्भात देखील काय होणार आहे, पाऊस मान्सूनचा येत असताना तुमच्या विदर्भाला चांगलं जीवदान देणार आहे. जास्त विदर्भात देखील खूप पडणार आहे. म्हणजे विदर्भामध्ये सांगायचं तर 2 म्हणजे विदर्भात देखील 2-3 जूनच्या नंतर मग खूप विदर्भात देखील चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून ही विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी देखील खूप आनंदाची बातमी, म्हणजे त्या 11 जिल्ह्यासाठी देखील खूप आनंदाची बातमी. त्याच्यानंतर दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मात्र शेतकऱ्याच्या यावर्षी जरा जास्त पाऊस सुरुवातीलाच पूर्व मोसमी पडणार आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. पण राज्यात मात्र 5 जूनला म्हणजे केरळला काय होईल, केरळला 30 आणि 31 मेला चांगला मोसमी पाऊस चांगला सक्रिय होणार आहे. तिथून 5-6 दिवसामध्ये महाराष्ट्राकडे प्रवास करणार आहे. म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी अंदाज आहे. यात जूनमध्ये सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय होणार आहे, जूनच्या मध्ये आणखीन कंप्लीट आजच्या ते 7 जूनला मान्सूनचा पाऊस येतो. तर यावर्षी बरोबर वेळेवरच यायला आहे. म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. शेतकऱ्यांनी शेतीचे कामे करून घ्यायचे. पण तुम्हाला सांगतो यावर्षी मात्र मान्सूनचं खूप पोषक वातावरण आहे. कंप्लीट 30 आणि 31 तारखेला मात्र केरळला चांगलं दणदणीत आगमन होणार आहे. आपल्या केरळच्या देवभूमीवर मान्सून दाखल होऊन त्याच्यानंतर काय होणार आहे, 5-6-7 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये म्हणजे जून लागल्याच्या नंतर हळूहळू ते आपल्या महाराष्ट्राकडे प्रत्येक भागावर पसरत जाणार आहे. म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. धन्यवाद.